Hello everyone. We start our next experiment, that is experiment number 25, identification test for ammonium chloride. To perform and report identification test on given sample of ammonium chloride as per IP. Okay. Molecular formula for ammonium chloride is NH4Cl, molecular weight 53.44. Its organoleptic property, that is physical properties, are nature, crystals or crystalline powder, color colorless or white, odor odorless, solubility. Ammonium chloride is freely soluble in water, sparingly soluble in ethanol. Okay. Standards: ammonium chloride content not less than 99% and not more than 100% of ammonium chloride, calculated with the reference to the dried substance. Category: तुम्हाला सगळ्यांना माहिती ammonium chloride are the ammonium chloride is the expectorant, diuretic and acidifier systemic acidifier. कारण की तो काय करतो, ॲसिडची लेवल इन्क्रीज करायचं काम करतो. इट इज अ अमोनियम क्लोराईड, इट इज अ ॲसिडिक बफर. कोणता आहे? ॲसिडिक बफर. ओके. आता मला सांगा बरं या ठिकाणी त्याचे युजेस कोणते कोणते आहेत. एक्सपेक्टोरंट, डायुरेटिक विच इन्क्रीजेस द युरिनेशन. एक्सपेक्टोरंट तुम्हाला माहिती विच एक्सपेल द स्पुटम अवे फ्रॉम द रेस्पिरेटरी ट्रॅक. डायुरेटिक विच इन्क्रीजेस द युरिनेशन. Systemic acidifier. These are the category or uses of ammonium chloride. Then we see the stepwise procedure for physical test. Okay. Description: observe the given compound critically. For the following description, the compound is colorless crystals or white, crystalline powder, odor odorless. Solubility: these are the compounds of वॉटरमध्ये कसे असतात ते फ्रीली सोल्युबल आणि इथेनॉलमध्ये कसे आहेत ते स्पॅरिंगली सोल्युबल. आता ह्या ठिकाणी परत अमोनियम क्लोराईड तुम्हाला माहिती अमोनियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH4Cl आहे. त्याचं जर समजा आयोनायझेशन झालं तर NH4 प्लस Cl मायनस, म्हणजे ह्या ठिकाणी दोन आयन आहेत. इट इज अ साल्ट कंटेनिंग टू आयन्स. कोणते कोणते आहेत? एक तर अमोनियम आयन, काटायन कोणतं आहे? अमोनियम. आणि दुसरं कोणतं आहे? क्लोराईड विच इज अ ॲनायन. ओके. एक कॅटायन आहे त्याला आपण म्हणतो अमोनियम आयन, आणि दुसरं कोणतं आहे? क्लोराईड आयन, जो की कोणता आहे? ॲनायन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफिकेशनमध्ये सॉल्टच्या डिटर्मिनेशनसाठी अमोनियम कॅटायनची टेस्ट करायची आहेत आणि क्लोराईडच्या, म्हणजेच कलेक्टिवली ते काय करतील? अमोनियमच्या टेस्ट दाखवतील आणि काही क्लोराईडच्या टेस्ट दाखवतील. ओके. आता बघू आपण ह्या ठिकाणी प्रोसिजर फॉर आयडेंटिफिकेशन टेस्ट. आता ह्या ठिकाणी नीट लक्ष देऊन ऐका. आता ह्याच्या आधी तुम्ही क्लोराईडच्या टेस्ट बघितलेल्या आहेत का कधी? मला सांगा बरं. यस. कोणत्या एक्सपेरिमेंटमध्ये? सोडियम आयडेंटिफिकेशन ऑफ सोडियम क्लोराईडमध्ये मी तुम्हाला क्लोराईडच्या, सोडियमच्या आणि क्लोराईडच्या दोघांच्याही टेस्ट दाखवल्या. ओके. म्हणजे ह्यामध्ये सुद्धा त्या क्लोराईडच्या टेस्ट प्रेझेंट असतील, जे की आपल्या एक्सपेरिमेंट नंबर सोडियम क्लोराईडच्या टेस्टमध्ये असतील. म्हणजेच ह्या ठिकाणी ही पहिली जे दोन टेस्ट आहेत ह्या कोणासाठी आहेत? NH4 प्लस आयनच्या. आणि ह्या शेवटच्या दोन ज्या टेस्ट आहेत त्या कशाच्या आहेत? क्लोराईड आयनच्या. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी कन्फर्मेशनमध्ये काय लिहिणार तुम्ही? अमोनियम आयन इज कन्फर्म, क्लोराईड आयन इज कन्फर्म. ओके. ए आणि बी समोर इन्फरन्समध्ये काय लिहिणार मग? काय लिहिणार? दिस टेस्ट कंप्लाइज फॉर अमोनियम आयन. बी मध्ये सुद्धा तेच, दिस टेस्ट इज कंप्लाइज्ड फॉर अमोनियम आयन. आणि सी आणि डी साठी दिस टेस्ट इज कंप्लाइज फॉर क्लोराईड आयन. ओके, गॉट इट. चला आपण आता बघू टेस्ट. ह्या ठिकाणी बघा टेस्ट नंबर फर्स्ट कोणासाठी आहे? अमोनियम आयनसाठी. काय म्हणते? Heat the few mg of substance being examined with sodium hydroxide solution. Ammonia is evolved, which is recognized by its odor and by its action on the moist red litmus paper, which turn blue. ओके. काय म्हणते? ह्याला काय करायचं? एक टेस्ट ट्यूब घ्यायची. टेस्ट ट्यूबमध्ये आपला ड्रग घ्यायचा.
कोणता आहे अमोनियम क्लोराईड. त्यामध्ये थोडंसं सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टाकायचं आणि त्याला हीट करायचं. जर ही तुम्ही टेस्ट बघितली तर त्या ठिकाणी काही टेस्टमध्ये असे बबल्स फॉर्मेशन होतील जे इंडिकेट करतात की अमोनिया गॅस ह्या ठिकाणी काय होत आहे, इव्हॉल्ड. काय होत आहे, अमोनिया गॅस इव्हॉल्ड होत आहे. ओके, आता ह्या ठिकाणी अमोनिया गॅस इव्हॉल्ड झाला. अमोनिया गॅस इव्हॉल्व झाला. ओके, जे की आपल्याला स्मेल येईल. आता अमोनियाचा स्मेल तुम्हाला जनरली सगळ्यांनाच माहिती असते. ओके, जे काही युरिनेशनचा स्मेल असतो तोच त्याच्यामध्ये अमोनिया प्रेझेंट असतो. त्यामुळे तो सुद्धा कशाचा स्मेल आहे, सेम ॲज लाईक दॅट. ओके, आता ह्या ठिकाणी आणि तरी अमोनिया तर काही जणांना ओळखून येईल. तर कसं ओळखणार, बाय इट्स ॲक्शन ऑन मॉइस्ट रेड लिटमस पेपर. त्याच्यावर काय करायचं, लिटमस पेपर ठेवायचा, जेणेकरून तो लिटमस पेपर रेडचा कशामध्ये टर्न होईल, ब्ल्यूमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे अमोनियाचा नेचर कसा आहे, बेसिक. ओके, नंतर बघू टेस्ट बी. टू द सोल्युशन ऑफ अमोनियम क्लोराईड ॲड 0.2 ग्राम ऑफ लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड, पास अ करंट of air through the mixture and direct the gas that is evolved to just beneath the surface of a mixture of 1 ml of 0.1 molar hydrochloric acid and 0.05 ml of the methyl red solution. The color of solution changes to yellow on addition of 1 ml of freshly prepared 10% weight by volume solution of sodium cobalt nitride. A yellow color precipitation is formed. आलं लक्षात. ह्या ठिकाणी काय म्हणते, पहिल्यांदा अमोनियम क्लोराईड घ्यायचं, त्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड टाकायचं, त्याला डायरेक्ट गॅसनी त्यात एअरमधून पास केलं तर त्या मिक्सचरला काय करायचं, 1 ml 0.1 मोलार हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड करायचं आणि मिथिल रेड सोल्युशन टाकायचं. आता हीच सेम प्रोसिजर आपण त्याच्या टायट्रेशनसाठी सुद्धा यूज करतो ॲसेमध्ये, जे की तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये कळून जाईल. ओके, कलर ऑफ अ सोल्युशन चेंजेस टू येलो. त्याचा कलर चेंज कशामध्ये होणार, येलो, ऑन ॲडिशन ऑफ 1 ml. मग त्या येलो सोल्युशनमध्ये जर आपण फ्रेशली प्रिपेअर सोडियम कोबाल्ट नायट्राईडचं सोल्युशन टाकलं 10%, तर त्या ठिकाणी तो कलर कसा होईल, येलो कलर्ड प्रेसिपिटेट इज फॉर्म. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा जर येलो कलर प्रेसिपिटेशन आलं तर काय समजून जाईल आपल्याला, त्या ठिकाणी काय आहे, अमोनियम आयन इज कन्फर्म. ओके, आता बघा नेक्स्ट, डिझॉल्व 0.1 ग्राम ऑफ द सबस्टन्स बीन एक्झामाइंड इन 2 ml ऑफ वॉटर. सो ते सबस्टन्स घ्यायचं आहे अमोनियम क्लोराईडचं, त्यामध्ये 2 ml वॉटर टाकायचं, नंतर ॲसिडिफाय करायचं डायल्यूट नायट्रिक ॲसिड आणि त्यामध्ये टाकायचं सिल्वर नायट्रेट. काय येणार तुम्हाला माहिती, ऑलरेडी आपण लिमिट टेस्टसुद्धा बघितलं. जिथं जिथं क्लोराईड दिसेल आणि त्याची जर रिॲक्शन सिल्वर नायट्रेटसोबत झाली तर त्या ठिकाणी काय येईल, कर्डी व्हाईट प्रेसिपिटेट तयार होईल. ओके, आणि विच इज इनसोल्युबल इन डायल्यूट नायट्रिक ॲसिड. आणि जे की डायल्यूट नायट्रिक ॲसिडमध्ये कसं आहे, सोल्युबल आफ्टर बिईंग वेल वॉश्ड विथ वॉटर इन डायल्यूट अमोनिया सोल्युशन फ्रॉम विच इट इज रिप्रेसिपिटेड बाय द ॲडिशन ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. काय म्हणते, डायल्यूट नायट्रिक ॲसिडमध्ये इनसोल्युबल आहे, पण सोल्युबल कधी होईल, जेव्हा आपण त्याला वॉटरनी वॉश करू आणि नंतर वॉटरनी वॉश केलं तर कसं होते, ते सोल्युबल राहते. आणि जर त्याच इन डायल्यूट अमोनिया सोल्युशन फ्रॉम विच इट इज रिप्रेसिपिटेड बाय द ॲडिशन ऑफ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. काय म्हणते, त्या वॉश केलं आणि त्यात जर डायल्यूट अमोनिया सोल्युशन टाकलं तर ते सोल्युबल होते आणि परत जर त्याच्यात नायट्रिक ॲसिड टाकलं तर ते कसं राहते, परत प्रेसिपिटेशन फॉर्म होते. म्हणजे पहिल्यांदा प्रेसिपिटेट फॉर्म होणार, नंतर त्याला ते प्रेसिपिटेशन नायट्रिक ॲसिडमध्ये कसं राहणार, इनसोल्युबल. आणि त्याला जर आपल्याला सोल्युबल करायचं असेल तर काय करायचं, त्याला आधी वॉटरनी वॉश करायचं, नंतर त्याच्यात डायल्यूट अमोनिया सोल्युशन टाकायचं, म्हणजे ते सोल्युबल होईल. आणि रिप्रेसिपिटेशन कधी होईल, जेव्हा परत त्यामध्ये काय टाकलं, डायल्यूट नायट्रिक ॲसिड टाकल्यावर. ओके, असं जर तुम्हाला अ कर्डी व्हाईट प्रेसिपिटेट दिसलं तर त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, क्लोराईड आयन इज कन्फर्म. अँड लास्ट, introduce into a test tube 0.5 gram of substance being examined, add 0.2 gram of potassium dichromate and 1 ml of sulfuric acid, place a filter paper strip moistened with the 0.1 ml of diphenyl carbazide solution over the mouth of the test tube
आपण बघितलेलं आहे. तुम्ही परत 18वा एक्सपेरिमेंट परत बघा, ज्यामध्ये तुम्हाला ही सगळी प्रोसिजर दिसेल. द पेपर टर्न व्हायोलेट रेड. ओके, पेपरचा कलर कसा होईल? व्हायोलेट रेड इंडिकेट. जर ते समजा फिनिल कार्बाझाईड सोल्युशन डीप केलेला पेपर, फिल्टर पेपर हा जर व्हायोलेट रेड कलरचा झाला तर त्या ठिकाणी काय कन्फर्म आहे? क्लोराईड आयन इज कन्फर्म. ओके, आता ह्या ठिकाणी बघा ऑब्झर्वेशन. बघा नेचर काय म्हणते? क्रिस्टलाइन पावडर. ओके, कलर कलरलेस, ओडरलेस, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल. इथेनॉलमध्ये कसं आहे? वॉटरमध्ये फ्रीली सोल्युबल आहे, इथेनॉलमध्ये कसं आहे? स्पॅरिंगली सोल्युबल. अमोनियम क्लोराईड मे बी प्रेझेंट. ओके, तुम्हाला सांगितलं की फिजिकल प्रॉपर्टीवरून आपण कन्फर्मेशन देत नाही, त्यासाठी आपल्याला आयडेंटिफिकेशन टेस्ट करावं लागते. मग टेस्ट ए काय म्हणते बघा. काय झाली टेस्ट ए बघितली अमोनियम आयनसाठी. काय केलं त्यांनी? रेड अमोनिया इव्हॉल्व झाला. म्हणजे इथं आधी तुम्हाला लिहावं लागलं अमोनिया इज इव्हॉल्व्ड. अमोनिया इज इव्हॉल्व्ड अँड रेड लिटमस पेपर टर्न टू ब्ल्यू. कंप्लाइज द टेस्ट फॉर अमोनियम आयन. नंतर टेस्ट बी, अ येलो कलर्ड प्रिपिटीज फॉर्म. ओके, येलो कलर प्रेसिपिटेट फॉर्म झालं म्हणजेच कंप्लाइज टेस्ट फॉर अमोनियम आयन. टेस्ट सी काय म्हणते? अ कर्डी व्हाईट प्रेसिपिटेशन कंप्लाइज द टेस्ट फॉर क्लोराईड आयन. नंतर टेस्ट डी, द पेपर टर्न व्हायोलेट रेड. पेपर टर्न जर व्हायोलेट रेड झाला तर काय प्रेझेंट आहे? क्लोराईड आयन त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि पूर्ण टेस्टवरून असं दिसत आहे तुम्हाला की कॅटायन कोणतं आहे? अमोनियम. आणि ॲनायन कोणतं आहे? क्लोराईड. जे की साल्ट फॉर्मेशन कोणतं झालं? अमोनियम क्लोराईड. म्हणजे ह्या ठिकाणी काय कन्फर्म झालं? अमोनियम क्लोराईड इज कन्फर्म. रिझल्टमध्ये काय लिहिणार मग? द given sample of ammonium chloride was found to comply the test A, B, C, D and does not comply the test dash. अशी कोणतीही टेस्ट नाही की त्यांनी डज नॉट कंप्लाय फॉलो केली नाही. ओके, इथं तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 25 एंड झाला. ओके, सगळ्यांनी मॅन्युअल कंप्लीट करायचे आहेत. ओके, बाय, टेक केअर.